मकर राशी 5 ते 10 मे 5 दिवसात नशीब बदलणार. हे 5 दिवस तुमच्यासाठी अगदी चिकाटी आणि कसोटीचे असणार. मकर राशी 4 ते 10 मे. मकर राशी शिस्त, जबाबदारी आणि चिकाटी जिवंत प्रतीक. तुमचा स्वभाव म्हणजे जणू एखादा उंच डोंगर, पण आतून प्रचंड शक्तीने भरलेला. तुम्ही बाहेरून खायची भावना दाखवत नाही, पण मनात मात्र खूप खोल विचार चालू असतात. तुमच्या प्रत्येक पावलामागे एक योजना असते, प्रत्येक निर्णयामागे विचारांची साखळी असते आणि प्रत्येक कृतीमागे एक ठाम हेतू असतो. म्हणूनच तुम्ही आयुष्यात हळूहळू का होईना पण खूप मजबूत पायावर पुढे जात असतात. मकर राशीच्या व्यक्तीत एक मोठं पण वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संयमाची ताकद. तुम्ही घाई गडबडीत निर्णय घेणार नाही. वेळ लागला तरी चालेल, पण योग्य मार्गाने, योग्य पद्धतीने पुढे जा. तुम्हाला महत्त्वाचं वाटतं, त्यामुळे अनेक वेळा लोकांना वाटतं की तुम्ही थोडे ध्येय आहात, पण खरं पाहिलं तर तुम्ही प्रत्येक गोष्ट खोलवर समजून घेऊन स्थिरपणे पुढे जाणारे आहात. तुमच्या या स्वभावामुळेच आयुष्यातील मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही सहजपणे सांभाळू शकता. 4 ते 10 मे 2026 हा आठवडा मकर राशीसाठी तुमच्या स्वभावाला आणखी बळ देणारा ठरणार आहे. हा काळ तुम्हाला तुमच्या आतल्या शक्तीची जाणीव करून देत. आतापर्यंत तुम्ही जे काही प्रयत्न केले, ज्या गोष्टीसाठी मेहनत घेतली, त्यांचे काही संकेत त्या आठवड्यात मिळू लागतील. कदाचित मोठं यश लगेच दिसणार नाही, पण योग्य दिशेने चालू आहोत याची खात्री नक्की मिळेल. या आठवड्यातील सुरुवात थोडी शांत आणि विचारमग्न राहतील. तुम्ही तुमच्या आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात कराल. मी कुठे आहे? मला कुठे पोहोचायचं आहे? माझ्या प्रयत्नांना खरा उद्देश काय आहे? असे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. आणि हे प्रश्न ही चांगली गोष्ट आहे, कारण त्यातूनच तुम्हाला पुढचा मार्ग अधिक स्पष्ट होईल. मकर राशीच्या लोकांमध्ये एक वेगळी जिद्द असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती हार मानत नाही. ती शांतपणे कोणालाही न सांगता आपल्या ध्येयासाठी काम करत राहतात. या आठवड्यातील ही जिद्द तुमचं सर्वात मोठं बळ ठरणार आहे. काही ठिकाणी अडचणी येतील, काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे ठरणार नाहीत, पण तुम्ही त्याला बळ देऊ नका, कारण उलट त्या अडचणी मधून तुम्ही काहीतरी नवीन शिकाल. मकर राशी तुमच्या स्वभावातील आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तुमची जबाबदारीची भावना. तुम्ही जे काही करता ते पूर्ण मनापासून करता. कुटुंब, काम, नाती, प्रत्येक गोष्टीला तुम्ही तितकंच महत्त्व देता. त्यामुळे अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांसाठी जगता. पण या आठवड्यात तुम्हाला एक मोठी गोष्ट शिकायला मिळेल. स्वतःसाठी वेळ काढणंही तितकंच गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हा तुमचं मन अधिक मजबूत होतं. एकदा विश्वास ठेवला की तुम्ही शेवटपर्यंत टिकवता. एकदा नात्यातील खरी ओळख तुम्हाला होऊ शकते. तुमच्यासाठी खरी आहे ही ओळख, आणि कोण फक्त तुमच्या गरजेपुरतं जवळ आहे हे तुम्हाला स्पष्टपणे समजेल, आणि ही जाणीव तुम्हाला पुढे योग्य निवडण्यासाठी मदत करेल. या आठवड्यात तुमच्यातील अंतर्गत शक्ती अधिक जागृत होईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही जितकं समजदार होता त्यापेक्षा जास्त सक्षम आहात. तुमच्यामध्ये खूप ताकद आहे, आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा कोणती गोष्ट अशक्य राहत नाही. मकर राशी 4 ते 10 मे 2026 या आठवड्यात ग्रह, तारे आणि नक्षत्रांचा प्रभाव तुमच्यासाठी अत्यंत संतुलित आणि उन्नतिकारक राहणार आहे. हा काळ बाह्य गोंधळापेक्षा अंतर्गत स्थैर्य वाढवणार आहे, आकाशातील योग्य दिशा देत आहे, आणि तुमच्या आयुष्यातील गोष्टी हळूहळू पण निश्चितपणे योग्य मार्गावर येऊ लागतील. या आठवड्यात शनीचा प्रभाव विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. मकर राशीचा स्वामी असल्यामुळे शनी तुमच्यावर नैसर्गिकरित्या कृपा ठेवतो, आणि या काळातील कृपा अधिक जाणवेल. तुम्ही या क्षणी तुम्हाला शिस्त, संयम आणि सातत्य यांचा आशीर्वाद देत तुमचे प्रयत्न लगेच फळ देणार नाहीत, पण जे काही तुम्ही योग्य करत आहात त्याची पायाभरणी अत्यंत मजबूत होत आहे. भविष्यात मोठे यश मिळवण्यासाठी हा काळ अत्यंत उपयोग आहे. गुरुचा सौम्य सकारात्मक प्रभाव तुमच्या विचारांना विस्तार देईल. तुम्हाला काही नवीन समजत नाही, जी काही आहे ती नवीन समज नाही, नवीन दृष्टिकोन मिळेल. आधीच्या गोष्टी कठीण वाटत होत्या त्या आता सोप्या वाटू लागतील. गुरुची कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे. या आठवड्यात तुम्हाला हे मार्गदर्शन विविध स्वरूपात मिळू शकते, कधीही एखाद्या व्यक्तीकडून, कधी एखाद्या अनुभवातून, तर कधी तुमच्या स्वतःच्या अंतर्मनातून. चंद्राच्या हालचाली तुमच्या मनावर शांतता आणि स्थैर्य निर्माण करतील. भावनिक दृष्टिकोन हा काळ तुम्हाला अधिक मजबूत करेल. मनातील भीती, शंका किंवा अस्थिरता हळूहळू कमी होईल. त्याऐवजी आत्मविश्वासाने समाधान वाढेल. चंद्राचा हा प्रभाव तुम्हाला नात्यांमध्ये अधिक समजूतदारपणा बनवेल. नक्षत्रांचा विचार केला तर या आठवड्यात तुमच्यावर श्रवण आणि धनिष्ठ नक्षत्रांचा अनुकूल प्रभाव जाणवेल. श्रवण नक्षत्र तुम्हाला ऐकण्याची, समजूत घेण्याचा, योग्य निर्णय घेण्याची क्षमता देईल. तुम्ही इतरांचे विचार नीट समजून घेऊ शकाल, आणि त्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील.
धनिष्ठा नक्षत्र तुमच्या आयुष्यात प्रगती आणि यशाचे संकेत घेऊन येतील. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. मकर राशी या आठवड्यात सूर्याचा प्रभाव तुमच्या आत्मविश्वासात वाढ करेल. तुम्ही जे काही कराल त्यात एक ठामपण आणि स्पष्टता दिसून येईल. लोक तुमच्या कामाकडे लक्ष देतील आणि तुमच्या नेतृत्व गुणांची ओळख पटेल. तुमच्या व्यक्तिमत्व एक वेगळं तेज दिसून येईल, जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. मंगळाचा प्रभाव तुम्हाला कृतिशील बनवेल. तुम्ही फक्त विचार करण्यात वेळ घालवणार नाही, तर त्या विचारांना कृतीत उतरवण्याची ताकदही तुमच्यात असेल. तुमच्या कामात अडथळा येईल आणि तुम्ही जे काही सुरू कराल ते पूर्ण करण्याची प्रचंड ऊर्जा तुम्हाला जाणवेल. बुध ग्रह तुमच्या बुद्धीला आणि संवादाला धार देईल. तुम्ही जे काही बोलाल ते विचारपूर्वक आणि प्रभावी असेल, त्यामुळे तुमच्या नातेसंबंधामध्ये सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी ही तुमच्या कल्पना लोकांना पटतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. शुक्राचा प्रभाव तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान वाढवेल. कुटुंबात संवर्धन राहील आणि लहान सहान गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळेल. मन प्रसन्न राहिल्यामुळे तुमची कार्यक्षमता देखील वाढेल. या सर्व ग्रहताऱ्यांच्या आणि नक्षत्रांच्या अनुकूलतेमुळे तुमच्या आयुष्यात एक सुंदर संतुलन निर्माण होईल. मेहनत आणि नशीब यांचा योग्य संगम या काळात दिसून येतो. तुम्ही जे काही कराल ते त्याचा योग्य दिशा आणि योग्य वेळ मिळेल. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. स्थिर राहा, संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आकाशातील प्रत्येक हालचाल तुमच्या बाजूने काम करत आहे. तुम्हाला फक्त तुमचे प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा, अंतर्गत बळ आणि भविष्यासाठी मजबूत पाया ठरणार आहे. ग्रहताऱ्यांची साथ तुमच्यासोबत आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सहजपणे आणि योग्य दिशेने पुढे जातील. तुम्ही घेतलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या अधिक जवळ नेईल आणि हेच या आठवड्याची खरी ताकद आहे. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.